पहाटेच्या 3:30 वाजता पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे दांडगे कुटुंबांना फोन येतो की तुमची मुलगी किरण हिचा जळून कडब्याच्या गंजीत जळून मृत्यू झालेला आहे। किरणच्या माहेरकडल्यांच्या तक्रारीनुसार किरणच्या नवऱ्याला नागेश सावंत आणि त्याच्या कुटुंबाला पोलिस उचलते। पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना खरा गुन्हेगार शोधून काढायचा असल्यामुळे त्यांनी त्या किरणचा फोन नंबर, मोबाईल नंबर त्याचा CDR काढला। CDR काढल्यानंतर ज्या रात्री किरणचा मृत्यू झाला त्या रात्री तिने 15 वेळा तिचा चुलत दीर निशांत सावंत याला कॉल केला होता। मग त्या ज्या घरी झालं त्या ठिकाणी पोलिसांना निशांत सावंत सापडला। पोलिसांनी तो पहिल्यांदा म्हणला मला मारू नका, किरण जिवंत आहे। त्यांनी सांगायला सुरुवात केली तिथं माझं वहिनीचं आणि माझं प्रेम जुळलं आणि वहिनी मला सोडून राहू शकत नव्हती। मग आम्ही दोघांनी असा प्लॅन बनवला की निशांतने पंढरपूर या ठिकाणी जाऊन अज्ञात वेडी मुलगी ज्या रस्त्यावर फिरतात ना, ज्याला कोणी नसतं बघा, बेवारस अवस्थेतील वेडी मुलगी घेऊन आला निशांत। आणि किरण आणि निशांतने त्या वेडे मुलीचा गळा दाबून तिच्या नवऱ्याच्या कडब्याच्या गंजीत शेतात लावलेल्या नागेश सावंतच्या गंजीत तिला पिटवून दिली मारून टाकून।